वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटात 4 प्रमुख पक्ष स्वबळावर उतरलेत। त्यात महिला आरक्षणाचाही मुद्दा आहे। त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्यातील सगळ्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरते आहे। शहरातील जात समीकरण, बंडखोरी आणि अपूर्ण कामं हेच निकालाचे निर्णायक घटक ठरतील। नगरपालिकेवर आतापर्यंत तरी भाजपची सत्ता होती, त्यामुळे यंदा काय होतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहुयात हिंगणघाटमधून आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी घेतलेला आढावा। वर्ध्यामध्ये 6 नगरपालिकेच्या निवडणूक होत आहे। हिंगणघाट नगरपालिका ही वर्ध्यातील सर्वात मतदाराच्या संख्येने मोठी असलेली नगरपालिका आहे आणि येथे अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहे। महायुती असो की महाविकास आघाडी असो, स्वतंत्र लढत आहे। येथून राष्ट्रवादीचे 2 गट, शरद पवार गट, अजित पवार गट सुद्धा वेगळे लढते आहे, तर भाजप आणि शिवसेना सुद्धा वेगवेगळी लढत असल्याने रंगत निर्माण झालेली आहे। 28 वर्षानंतर महिला रोस्टर असल्याने महिला नगराध्यक्ष सध्या राहणार आहे आणि नगराध्यक्षाचा गुलाल कोण उडवते, कोणत्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागला हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नैना तुयस्कर ताई आहे। ताई, काय सांगाल, काय विजन घेऊन मैदानात उतरल्या? विजन म्हणजे सर्वप्रथम तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आरपीआय आठवले गटाचे खूप खूप आभार मानते की आम्ही एक चांगलं उत्कृष्ट सगळे मिळून कार्य करणार आहे। आणि विजन म्हणजे मला जेवढे काही फंड्स आमदार समीरजी कुनावार यांच्या नेतृत्वात हिंगणघाटमध्ये येत आहे, त्या सगळे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत डेव्हलपमेंट, त्या कार्याला एक वेगळी दिशा किंवा गती द्यायची आहे। मेन म्हणजे जो फंड आहे किंवा जेवढ्या काही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स आहे, म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या तीनही क्षेत्रावरती चांगलं फोकस करून आणि सोबतच वैचारिक पण, कारण नागरिकांमध्ये खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याबद्दल अवेअरनेस नाही आहे, तर त्या अवेअरनेस लावू आपण। आपल्यासोबत बोलण्यासाठी हिंगणघाट येथील शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीताताई धोबे आहे। ताई, काय सांगाल, काय विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? नमस्कार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि या नगरपालिकेमध्ये माझं विजन एकच असेल की नगर परिषदच्या माध्यमातून म्हणजे शैक्षणिक, आरोग्य आणि पाणी पुरवठा, मलनिस्सारणची योजना या वेगवेगळ्या योजनांवर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं माझं एक विजन राहील। त्यानंतर या शहरातील जी मुलं आहेत, जे 18 वर्षाच्या वयोगटातील आता मुलं वेगवेगळ्या मार्गाने व्यसनाधीन होते आहे, तर म्हणजे चरस, गांजा, अफीम या सगळ्या आमच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा व्यवसाय होत आहे आणि हे सर्व आमच्या इथल्या माननीय आमदार समीर कुनावार यांच्या आशीर्वादाने हे सर्व अवैध धंदे या शहरामध्ये सुरू आहे। त्या मुलांना चांगलं मार्गदर्शन, त्यांना म्हणजे शिक्षणाची आणि खेळण्याच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रावीण्य दाखवता येईल आणि मुलं आपल्या चांगल्या मार्गाने लागतील अशी माझ्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शुभांगीताई डोंगरे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शुभांगीताई डोंगरे आहे। ताई, काय सांगाल, कोणतं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय? नमस्कार, मी सौ शुभांगी सुनील डोंगरे। माझं एज्युकेशन MSc BEd झालेलं आहे। सर्वप्रथम मला माझी नगरपालिका ही सुसंस्कृत, सुशिक्षित आणि समृद्ध बनवायची आहे। सर्वात प्रथम मला तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की ही जी न्यू जनरेशन आहे, आपली नवीन पिढी, ही सध्या मोबाईलच्या कलहाकडे खूप वाहत चाललेली आहे। त्यांच्याकरिता मला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रभागात एक क्रीडांगण, ग्राउंड बनवायचं आहे आणि जेथे दरवर्षी बजेटमध्ये 5% मी हे महिला बालकल्याण विभागाला देणार आहे। त्याच्यातून आम्ही उपक्रम घेणार आहोत खेळाचे, जसं काही फुटबॉल आहे, कुडो आहे, नंतर किक बॉक्सिंग आहे, असे वेगवेगळे उपक्रमांसाठी ते आम्ही फंडिंग यूज करून तिथे आम्ही ट्रेनिंग सेंटर चालवणार आहोत। जसं समर वॅकेशन असतं 1 महिन्याचं, तसे आम्ही ट्रेनर्स बोलवणार आहोत आणि प्रत्येक प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जिम असं माझं प्रोजेक्ट आहे। वरून खालपर्यंत BJP आहे, तर हिचा उमेदवार BJPचा असा तर गावाला जास्तच फायदा होतो। उमेदवार म्हणजे आता तुतारी निवडून येणार आहे, तर आमची उमेद आहे
उमेदवार तर बीजेपीचेच याचे चान्सेस जास्त आहे, कारण की लोकांना पहिलेपासून त्याची इच्छा होती. बीजेपी पहिले बिहारमध्ये पण आलेले आहे, त्याच्यामुळे मग आता लोकांना असं वाटतं की बीजेपी जास्त करून बीजेपीच येऊ शकते. उमेश तुरस्कर की मिसेस और सुनील डोंगरे की मिसेस में लड़ाई रहेंगी और तुतारी का पल्ला भारी है. कोई भी किसी पक्ष का आ जाएगा. आखिर में मुझे ऐसा लग रहा है कुल मिलाकर नगर पालिका में जो सत्ता बैठेगी, जितने नगर सेवक बैठेंगे, वो सब खिचड़ी बन के बैठने वाली है. तिथलं वातावरण आहे तर माझ्या नॉलेजच्या आणि माझ्या जाणकारीच्या हिशोबाने तुतारीचा तगडा भारी राहणार आहे.